नमस्कार रसिक हो. URL फाउंडेशन अर्थात उदयदादा राजाराम लाड फाउंडेशनच्या वतीनं सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत माननीय देव किशनजी सारडा. विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित आहेत पद्मभूषण माननीय मंगेश पाडगावकर, तसंच माननीय भीष्मराज बाम. यावर्षीचे सामाजिक गौरव पुरस्काराचे मानकरी नेत्रशल्य विशारद माननीय डॉक्टर रागिणी पारिख, माननीय कॅप्टन दिलीप भाटकर, माननीय भाऊ काटदरे. यावर्षीचे साहित्य जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी इतिहासतज्ञ माननीय डॉक्टर जयसिंगराव पवार, URL फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उदयदादा लाड, विश्वस्त रामदास फुटाणे, सध्याचे आघाडीचे गीतकार आणि कवी गुरु ठाकूर, गायिका योगिता चितळे आणि गायक नचिकेत देसाई. ही सर्व मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित आहेत. रसिको, URL फाउंडेशनच्या वतीनं 29 मे हा दिवस म्हणजेच उदयदादांचा वाढदिवस 2000 सालापासून दरवर्षी कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि कृतज्ञता दिवस सोहळ्याचं हे 13वं वर्ष आहे. आणि विशेषत्वाने उल्लेख करायचा म्हणजे उदयदादांनी आज वयाची 70 वर्ष पूर्ण केली आहेत. उदयदादांना तुमच्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दत्ता हलसगीकरांच्या काही ओळी इथे म्हणाव्याशा वाटतात. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणी ढग झुकले, ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून घ्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून घ्यावे. असंच आपलं श्रीमंत हृदय रीत करून भरून घेणाऱ्या उदयदादांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्याच्या शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देते. आणि आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. रसिको, असं म्हणतात की माझी भाकरी मी खायची आणि तुझी तू ही प्रकृती, माझी भाकरी मी खायची शिवाय तुझी हिरावून घ्यायची ही विकृती, आणि तुझी भूक जास्त म्हणून माझ्यातली अर्धी भाकरी मी तुला द्यायची ही संस्कृती. आणि संस्कृतीची ही व्याख्या मानणारे उदयदादा आणि आपले सगळे मान्यवर सुद्धा, मी त्यांना विनंती करते, माननीय देवकिसनजी सारडा आणि सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी.
रसिको, सभागृहाच्या नियमानुसार सध्याच्या विज्ञान युगामध्ये हे दीप प्रज्वलन दूरस्थ नियंत्रक म्हणजे सोप्या मराठीत सांगायचं तर रिमोट कंट्रोलद्वारे होणार आहे. रसिको, आजच्या कार्यक्रमाला पद्मश्री माननीय डॉक्टर तात्याराव लहाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. आज विशेष आमंत्रित म्हणून माननीय पद्मभूषण मंगेश पाडगावकर आणि माननीय भीष्मराज बाम इथे उपस्थित आहेत. रसिको, या मान्यवरांचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत आणि त्यांचं स्वागत आपण कार्यक्रमात करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. एक आजीबाई असतात, ते आपल्या नातवंडांना आणि आजूबाजूच्या मुलांना म्हणतात की जगबुडी केव्हा होणार हे मला माहीत आहे. सगळी मुलं साहजिकच ते आजीभोवती गोळा होतात आणि म्हणतात कधी होणार आहे जगबुडी, परीक्षेच्या आधी होणार आहे की परीक्षेच्या नंतर होणार आहे. तेव्हा आजी म्हणते की वेळ तारीख वार मला नक्की सांगता येणार नाही, पण जेव्हा तुम्ही थकलेली, थांबलेली, झोपलेली मुंगी पाहाल तेव्हा जगबुडी नक्की होईल. सगळी मुलं शोधाशोध करायला सुरुवात करतात. त्यांना थकलेली, झोपलेली, थांबलेली मुंगी काही त्यांच्या नजरेस पडत नाही. आजीला हेच सांगायचं असतं की मुंगीसारखा नगण्य प्राणी पण अहोरात्र कार्यरत असतो आणि माणूस मात्र निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत असतो. विश्रांती ही प्रकृती आहे, आळस ही विकृती आहे आणि उद्योग ही संस्कृती आहे. आणि उद्योग ही संस्कृती मानणारे देवकिशनजी सारडा आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. हा खूप छान योग आहे. त्यांचा अगदी थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. नाशिक शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असणारे देवकिशनजी म्हणजे आदरणीय, गुरुतुल्य, विचारसंपन्न, अनुभवी, चतुरस्त्र व्यक्तिमत्व. देवकिशनजी म्हणजेच भाऊंचा जन्म जरी व्यापारी घराण्यातला तरी वृत्तीनं ते वारकरी. ज्ञानेश्वरीवर विलक्षण प्रेम असणारे, त्यातल्या ओव्या, दृष्टांत मुखोद्गत असलेले देवकिशनजी. पुस्तकांप्रमाणेच माणसं वाचण्याची आवड असणारे, खरं तर माणसं मिळवण्याचा छंद असणारे, विविध क्षेत्रातील लोकसंग्रह असलेले आणि विडी उद्योगात असतानाच विचारांना नवी आशा, नवी दिशा देणाऱ्या देशदूत आणि सार्वमत या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिकाचे संस्थापक असलेले देवकिशनजी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं काम प्रयत्नपूर्वक महाराष्ट्रभर पोचवणारे, छोट्या छोट्या उद्योजकांना सामावून घेऊन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पाया मजबूत करणारे आणि वयाच्या केवळ 35व्या वर्षी चेंबरच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवडून आलेले असे देवकिशनजी. अनेक नागरी सहकारी बँका सुरू करण्यात सक्रिय राहिलेल्या देवकिशनजी यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील संस्थांमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे. प्रत्येकाचा उल्लेख करणं खरंच खूप कठीण आहे, पण त्यांच्या जीवनचरित्रातील काही पाकळ्या आणि पागोळ्या तुम्ही नक्की अनुभवू शकता पाकळ्या आणि पागोळ्या या पुस्तकातून. मात्र 2 गोष्टींचा उल्लेख इथे आवर्जून करावासा वाटतो. राष्ट्रीय अंधसंस्था म्हणजेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅब च्या महाराष्ट्र शाखेचे संस्थापक अध्यक्ष असलेले आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान या महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील ख्यातनाम संस्थेच्या उभारणीत सक्रिय राहिलेले, तसंच प्रतिष्ठानचं उपाध्यक्षपद भूषवलेले असे देवकिशनजी. आणि आजच्या काळामध्ये विशेष उल्लेख करायचा म्हणजे अनेक संस्थात आणि विविध पदांवर काम करून रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हणत वेळीच या पदांपासून दूर झालेले, अलिप्त राहिलेले असे देवकिशनजी. मी उदयदादांना विनंती करते की त्यांनी माननीय देवकिशनजी सारडा यांचं स्वागत करावं.
रसिको, सांग सांग भोलानाथ सारखं बालगीत असो, निज माझ्या नंदलालासारखी अंगाई असो, लाजून हसणे किंवा शुक्र तारासारखं प्रेमगीत असो, कधी बहर कधी शिशिरासारखं विरहगीत असो किंवा भावभोळ्या भक्तीची सारखं भक्तिगीत असो, गीताचा कुठलाही प्रकार असो, जगण्यावर, जीवनावर, निसर्गावर प्रेम करायला शिकवणारे पद्मभूषण मंगेश पाडगावकर. निसर्गावर प्रेम, जगण्याकडे पाहायचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जगण्यावर विलक्षण प्रेम ही त्यांच्या कवितेची जणू त्रिसूत्रीच आहे आणि हीच सुखी जीवनाची त्रिसूत्री आहे असं आपल्या कवितेतून सांगणारे माननीय मंगेश पाडगावकर. त्यांचं काव्य वाचन ऐकणं हा सुद्धा एक सुंदर अनुभव असतो. आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला आहे आणि त्यांनी इतकं विपुल साहित्य त्यांच्याकडून निर्माण झालेलं आहे की त्यांच्या साहित्यावर PhD सुद्धा नक्की होऊ शकेल. तर अशा पद्मभूषण मंगेश पाडगावकरांचं स्वागत माननीय उदयदादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. रसिको, पोलीस खात्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले, क्रीडा मानसशास्त्राचे अभ्यासक असलेले, आज खरं क्रीडा मानसशास्त्राची खरीच गरज आहे, मना सज्जना या पुस्तकातून वाचकांच्या मनामध्ये स्थान मिळवलेले माननीय भीष्मराज बाम. मना सज्जना हे त्यांचं पुस्तक तुम्ही नक्कीच वाचलं असेल. त्यात त्यांनी अनेक बोधकथा, सुभाषितं यांची छान पेरणी करत अतिशय सुंदर विचार रसिकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. अनेक खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. इंग्रजीतून सुद्धा पुस्तकं लिहिलेली आहेत आणि पोलीस खात्यात असून सुद्धा अतिशय सौम्य व्यक्तिमत्वाचे, मृदुभाषी असे भीष्मराज बाम. त्यांचं स्वागत करावं अशी मी उदयदादांना विनंती करते. कवी, गीतकार, व्यंगचित्रकार, अभिनेता अशा विविध भूमिकातून आपल्यापर्यंत पोहोचणारे लोकप्रिय गीतकार म्हणजे गुरु ठाकूर. मन उधाण वाऱ्याचे या गाण्यामुळे रसिकांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं स्थान मिळवलेले. त्यानंतर ही गुलाबी हवा, अप्सरा आली, वाजले की बारा, खेळ मांडला, मल्हारवारी अशा अनेक गाण्यातून रसिकांना भावलेले असे गुरु ठाकूर. प्रेमगीतं, लावणी गीतं लिहित असतानाच यालगारसारख्या सामाजिक कविता लिहिणारे सुद्धा गुरु ठाकूर आणि त्यांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण सगळेच जण उत्सुक आहोत. गुरु ठाकूर यांचं स्वागत करावं अशी मी उदयदादांना विनंती करते. गायिका योगिता चितळे ह्या सुद्धा अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या घराघरात पोहोचलेले आहेत. त्यांचंही स्वागत उदयदादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर नचिकेत देसाई गौरव महाराष्ट्राच्या या कार्यक्रमातून आपल्या घराघरामध्ये पोहोचलेला नाट्यसंगीत हा त्याचं खासियत आहे.
आणि संगीतकार वसंत देसाई यांचे पणतू असलेले नचिकेत देसाई. तसंच यानंतर सुरेश कुमार वैराळकर ग्रुप यांना मी मंचावर आमंत्रित करते. सुरेश भट मंचाची जी स्थापना करण्यात आलेली आहे त्या संदर्भात कार्यरत असलेले सुरेश कुमार वैराळकर. दरवर्षी 29 मेलाच आपण गझल पुरस्कार इथे देत असू, पण या वर्षीपासून सुरेश भट गझल मंच पुणे यांच्याकडे त्याची सूत्र दिलेली आहेत आणि ती सूत्र यशस्वीपणे सांभाळत आहेत ते आमचे सुरेश कुमार वैराळकर. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी गझलचा उत्तम अशा प्रकारे त्यांचा प्रचार प्रसार चालू आहे आणि छान छान नवीन नवीन कवी गझलकार यांना उत्तेजित करून त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांना चांगलं चांगलं स्टेजवर सादर करतात, त्यांचा आदर करतात. धन्यवाद. यानंतर शिवनेरी टीमच्या प्रतिनिधींना सुद्धा मंचावर आमंत्रित करते. शिवनेरी टीम. सुरेश कुमार वैराळकर ग्रुपच्या वतीनं. जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो, असं गझल सम्राट सुरेश भटांनी म्हणून ठेवलेलं होतं. अमृताचं रोपटं म्हणजे गझलचं रोपटं त्यांनी लावलं होतं, त्याचा एक महावृक्ष झालेला आहे. अगदी 300-400 लिहिणारी मुलं जर सोडली, तरुण मुलं आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले गझलकार, तरी अत्यंत सकस अशी गझल लिहिणारी तरुण पिढी मोठ्या संख्येने इथे आलेली आहे. आणि सुरेश भटांनीच असं म्हटलं होतं की एकदा केव्हा तरी मी वचन कवितेला दिले, राख रांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले. तसं उदयदादांनी केव्हा तरी 30-1 वर्षापूर्वी सुरेश भटांना असं वचन दिलं होतं की माझ्याकडून शक्य होईल ते मी गझलसाठी करेल. आज गझल गौरव पुरस्कार 15,000 रुपयाचा आणि गझल उन्मेष पुरस्कार 10,000 रुपयाचा, एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या रकमेचा गझल लिहिणाऱ्यांसाठीचा पुरस्कार इतर कोणीही देत नाही महाराष्ट्रात. मी तमाम गझल रसिकांच्या वतीने, गझल लिहिणाऱ्या गझलकारांच्या वतीने उदयदादांना आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि हा पुरस्कार म्हणजे गझल गौरव आणि गझल उन्मेष पुरस्कार हा त्यांच्या ह्या वाढदिवसाच्या मुख्य समारंभापासून वेगळा करून तो सुरेश भटांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 एप्रिलला पुण्यात दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. यावर्षीपासून सुरुवातही केली आहे. मी पुन्हा एकदा त्यांना आम्हा सर्वांच्या वतीने, गझलकारांच्या वतीने, गझल रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा करतो. धन्यवाद दादा. रसिको, आपण बरेचदा असं म्हणतो की आय वॉन्ट पीस, पण लक्षात घ्या त्यातला आय आणि वॉन्ट काढून टाकला म्हणजे मी, मला, माझे आणि पाहिजे हे काढून टाकलं तर पीसच आहे, शांतताच आहे सगळीकडे. खरं तर मी, मला, माझ्या पुरता याच्या पलीकडेच समाज असतो. वेड्या मागासलेल्या भावाला, काठावर पास होणाऱ्याला, कशीबशी नोकरी करणाऱ्याला आपल्यातच सामावून घ्यायचं असतं. चपळाईनं गाडीत चढणाऱ्यानं इतरांसाठी कधी कधी विंडो सीट सोडायची असते. आजी आजोबांना रस्ता ओलांडता यावा म्हणून मोटारवाल्यानं थांबायचं असतं. झाडावरची सगळी फळं स्वतःच खायची नसतात,
काही थोडी पक्षांसाठीही मागे सोडायची असतात, काही थोडी पक्षांसाठी सुद्धा मागे सोडायची असतात. नव्या जगाची सुरुवात ही अशी स्वतःपासून होते. नव्या जगाची सुरुवात अशी स्वतःपासून होते. या ओळीप्रमाणेच स्वतःचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करणारे उदयदादा आणि या उपक्रमामध्ये उदयदादांना मनापासून सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी सुधारिका वहिनी, सुपुत्र शिवकुमार तसंच त्यांचं सगळं कुटुंबीय, सहकारी, कर्मचारी यांचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा, कारण सगळेच जण या दिवसाची तयारी अतिशय आनंदानं आणि उत्साहानं करत असतात. मी उदयदादांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. आजच्या या समारंभाला उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय श्री देवकिशनजी सारडा, श्री भीष्मराज बामजी आणि आमच्यासाठी आमचं भूषण असलेले असे मंगेश पाडगावकरजी आणि आपले जयसिंगराव पवार, डॉक्टर रागिणी पारिक, त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर मला वाटतं त्यांनी 70,000च्या वर काहीतरी ऑपरेशन्स केलेले आहेत. त्यांना आम्ही बघतो, पण लोकांसाठी निव्वळ अशी झटणारी डॉक्टर रागिणी पारिक आहे जे जे हॉस्पिटलला. कॅप्टन दिलीप भाटकर, त्याच्यानंतर आमचे भाऊ काटदरे चिपळूणचे आहेत, आमचे मित्र गुरु ठाकूर, नंतर योगिता चितळे, नचिकेत देसाई, अरुण सांगोळे हे खास अमरावती येऊन आलेत. आज त्यांच्या गझलच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. आज ही सगळी मंडळी आली आहेत. इथे अनेक मान्यवर उपस्थित सगळे बसलेले आहेत. आमचे रत्नागिरीहून आलेत भास्करराव शेटे, माजी न्यायाधीश आहेत ते आणि सेक्रेटरी सुद्धा होते. डॉक्टर शिखंडे आहेत, मला वाटतं कायगावकर चिंतामणीचे मालक आहेत. ही सगळी बरीचशी महत्त्वाची मंडळी आहे. नंतर आमची चित्रपट एक अभिनेत्री आली आहे इथे, साऊथच्या चित्रपटामध्ये, इकडे मराठीमध्ये एखाद दोन, पण बाकी हिंदी आणि साऊथच्या चित्रपटामध्ये खूप गाजली आहे, तेजश्री, ती सुद्धा आलेली आहे. नंतर आमचे चिटणीस आलेले आहेत, आमचे मित्र सावंत आलेले आहेत जे नेहमी ते नेहमी टी व्हीवर दिसतात. आणि सर्वात एक अप्रतिम असा माणूस, आमचा आवडता लाडका आणि एकेकाळचा कबड्डी खेळाडू आणि अत्यंत उत्तम असा एक मेयर जो महाराष्ट्राला सापडलेला, तो असा मेयर, अतिशय चांगला मेयर मुंबईचा. प्रथम तर ते महादेव देवळे त्यांचं नाव, डॉक्टर शिखंडे आहेत, अनेक अनेक असे व्यक्ती इथे संबंध उपस्थित आहेत. किती जणांची नावं घेऊ. आमचा मित्र, आमच्या वर्गमित्र आमचे डॉक्टर गिरीश गडकरी आहेत, ते खास करून अजित दिघे, हे सगळी मंडळी, अनिल खोपकर आहे, नंतर स्वरूप खोपकर, हे सगळे ॲक्टर्स पण आहेत. हे सगळे बरीचशी मंडळी आली आहे. माधव भागवत, आमचे गझल गंधर्व माधव भागवत आहेत. अशोक नायगावकर हे आज कोमसापेचे अध्यक्ष आहेत. नमिता कीर आहे तिकडे कोमसापेचे. संभाजी भगत काय हे आजच्या उत्तम पैकी आहेत. हे संभाजी भगत आलेले आहेत. यांनी आता संगीत दिलेलं आहे. आता नुकतंच आता आमचे ट्रस्टी रामदास फुटाणे हे आता एक चित्रपट ते दिग्दर्शित करतायत आणि माझा मुलगाच ते चित्रपट निर्माता म्हणून माझा मुलगाच आहे, शिवकुमार लाड, आणि तो सरपंच भगीरथ असं त्याचं नाव आहे. आणि तो एका संभाजी त्याचे संगीतकार आहेत. अशी आता नवीन आता येतोय पिक्चर, तो जवळजवळ झाला कम्प्लीट, लवकरच येण्याच्या मार्गावर आहे. तर एनिवे अशी सगळी जी मंडळी जी आहे तर ती इथे उपस्थित आहेत. येत नाहीत. आमचे गझलकार आहेत, डबीर आहेत, रणपिसे आहेत आणि अनेक गझलकार इथे आलेले आहेत. यांच्याबरोबर वैराळकर यांच्याबरोबर सगळी टीम आहे. असलेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींना मी आणि मान्यवरांना मी नमस्कार करतो. आणि आजचा हे जे रिअल आयडल्स आहे ना, आम्ही रिअल आयडल्स म्हणतो, यांचं कौतुक ऐकायला बघायला जमलेले सगळे जे प्रियजन आहेत त्यांचं मी URL फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. आणि जन्मदिवसाच्या बाबतीमध्ये मला एक गोष्ट आठवते की जन्मदिवसाच्या बाबतीमध्ये आमचे भूतपूर्व आमचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, तर त्यांना एक BBC त्यांच्या मुलाखतीत एक प्रश्न विचारला होता की बर्थडे म्हणजे जन्मदिवसाचं
व्याख्या सांगा, गिव्ह मी डेफिनेशन ऑफ काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दॅट. तर ते म्हणाले की तो एकच दिवस ज्या दिवशी मूल रडतं आणि आई हसते असा एकमेव दिवस असतो, त्या दिवसाला बर्थडे म्हणतात, जन्मदिवस म्हणतात. असेल की या भारत मातेला अपेक्षा आहे की ही कुठची मुलं जन्माला येतील, कुठली पुढे जन्माला पिढी जन्माला येईल की जी पिढी या देशाचं खरोखर खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करील. ही सर्व मंडळी आहे, यांची एक जी तपश्चर्या आहे, यांची एक साधना आहे, एक अढळ निष्ठा आहे. या निष्ठेतनंच ह्या संबंध, ह्या कार्याची संबंध उत्पत्ती होते. आणि आज यांच्याकडून ऊर्जा घेऊन पुढच्या पिढीने काम करावं असं मला वाटतं. आणि अशा सद्गुणींचा आदर करणे आणि त्यांना दरवर्षी या मंचावर सादर करणे हा आमचा URL फाउंडेशनचा एक मोटो आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही तो करत राहू, आमची पुढची पिढी करत राहील असं मला वाटतं. एवढे 4 शब्द बोलतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उदयदादा. कार्यक्रमात पुढे वळण्यापूर्वी एक नम्र विनंती आहे की आपल्या शरीराचा जो अविभाज्य भाग सध्या झालेला आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं ज्याचं वर्णन आत्ताच्या काळात केलं जातं, तो मोबाईल फोन किंवा भ्रमणध्वनी कृपया सायलेंट मोडवर ठेवावा. रसिको, यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. पुरस्कार प्रदान सोहळा आता यानंतर होणार आहे. या सगळ्या सत्कार मूर्तींचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देणार आहे. सत्कार सोहळ्याच्या अगोदर पद्मभूषण मंगेश पाडगावकर आपलं मनोगत व्यक्त करतील. आज उदयदादांचा वाढदिवस आहे. त्यांना मी आधी प्रथम शुभेच्छा देतो. आता वाढदिवसाच्या शुभेच्छा या केवळ गद्यात दिल्या तर माझ्यासारखा कवीला त्यात उणेपण जाणवेल, माझं असलं तरीसुद्धा. आणि म्हणून एक उदयदादांचं कौतुक करणारी एक कविता त्यांच्यावर लिहिलेली प्रेमकविता आहे. प्रेमकविता मी मुलींवरच लिहितो असं समजू नका. ही मी वाचून दाखवणार आहे. उदयदादा लाड, हॅपी बर्थडे. कुणाचेही दुःख कुठेही दिसता, भिडे याच्या चित्ता आवेगाने. कुणाचेही दुःख कुठेही दिसता, भिडे याच्या चित्ता आवेगाने. ममतेने धावे सहाय्य कराया, करुणा उदया उरी येते. अपघातातून दैवयोगे वाचे, अपघातातून दैवयोगे वाचे. मरणही नाचे आनंदाने, भिनली रक्तात क्रीडा आणि कला. आनंद उराला भिडलेला, देई दान याचा उजवावा हात. देई दान याचा उजवा हा हात, कळू नाही देत डाव्या हाता. जेथे जातो तेथे ओठी याच्या स्मित, मानसाचे हित ध्येय याचे. प्रसन्न हृदया कुणाचा न हेवा, प्रसन्न हृदया
कुणाचा न हेवा, समाजाची सेवा ध्यास याचा, उदय विकास, उदय प्रकाश आणि उदय आकाश आनंदाचे. माननीय मंगेश पाडगावकर यांनी शब्दांची गंमतही छान केलेली आहे. आनंद उराला भिडलेला, उराला म्हणजे उदयदादा राजाराम लाड. तर अशी शब्दांची गंमत छान त्यांनी केलेली आहे. यानंतर आपण आपल्या पुरस्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. रसिको, एक शेर आहे, उदयदादा शेरचे चाहते आहेत म्हणून त्यांच्यासाठी. देख छोटो को है अल्लाह बड़ाई देता, देख छोटो को है अल्लाह बड़ाई देता, आसमां आँख के तिल में है दिखाई देता. परमेश्वराची लीला किती अगाध आहे. लहानशा गोष्टींना सुद्धा केवढी महानता प्रदान केली आहे की डोळ्यांच्या लहानशा बाहुलीत सगळं आकाश सामावलं जातं. आणि म्हणूनच हे डोळे, हे नेत्र खूप महत्त्वाचे आणि त्याची काळजी घेणारे नेत्ररोग तज्ज्ञही तितकेच महत्त्वाचे. सध्या जे रुग्णालयाच्या नेत्रशल्य चिकित्सा विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर रागिणी पारेख, डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या यशामध्ये ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे अशा डॉक्टर रागिणी पारेख. डॉक्टर रागिणी यांनी 2005 मध्ये 3 दिवसात मोतीबिंदूवरील 249 शस्त्रक्रिया केल्या. 2006 मध्ये आनंदवन येथे 3 दिवसात 267 शस्त्रक्रिया करून त्यांनी नवा विक्रम केला. त्यानंतर 3 दिवसात 286 शस्त्रक्रिया करून आणि 10 तासात 110 बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला. नंतर 2008 मध्ये अकोला इथं 11 तासात 119 मोतीबिंदूच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. आज काम करतात आणि अनेक शस्त्रक्रिया दिवसाला करत असतात. नेत्ररोग, त्यावरच्या उपचार पद्धती या अनुषंगानं विविध विषयांवरच्या देशात आणि परदेशात होणाऱ्या परिसंवादामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. या संदर्भातला त्यांचा अभ्यास त्यांनी अनेक चर्चासत्रामध्ये सादर केला आहे. नेत्ररोगासंदर्भात इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रातून त्यांनी विपुल लेखनही केलं आहे. अनेक प्रतिथयश पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत आणि आज हा सामाजिक गौरव पुरस्कार देताना URL फाउंडेशनला आनंद होत आहे. असंख्य रुग्णांना नवीन दृष्टी देणाऱ्या डॉक्टर रागिणी यांचे हात देवाचेच आहेत असं आपण म्हणू शकतो. या हातांना आपण सगळ्यांनी नमस्कार करूया आणि या देवाच्या हातांना आपण पुरस्कार देऊया. मी उदयदादा, देवकिशनजी सारडा, भीष्मराज बाम या सगळ्यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर रागिणी पारेख यांचा सत्कार करावा. 1 लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र यानंतर पुढच्या सत्कारमूर्तींकडे आपण वळूया. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. कवी माधव यांची ही कविता म्हणजे कोकण देवीचं स्तोत्रच आणि हे निसर्गरम्य कोकण म्हणजे मराठी माणसाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. समुद्र उशाशी घेऊन पसरलेलं कोकण आणि या कोकण किनारपट्टीतल्या बंदरांचा विकास करण्याच्या शासनाच्या योजना म्हणाव्या तशा गतिमान नसताना कोकण किनारपट्टीवर छोटं खाजगी निर्यातक्षम बंदर बांधून कोकणाच्या विकासाला नवा आयाम देणारे धाडसी, उत्साही, दूरदृष्टी असलेले उद्योजक म्हणजे कॅप्टन दिलीप भाटकर.
मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेल्या भाटकर यांनी आपलं उद्योजकीय कौशल्य पणाला लावलं आणि एक प्रकल्प उभा केला. जयगडजवळ छोटंसं बंदर त्यांनी विकसित केलं आणि काताळे नावाच्या दुर्गम ठिकाणी सुद्धा त्यांनी दुसरं एक बंदर विकसित केलं आणि या छोट्या बंदरातून सुद्धा निर्यात यशस्वीरित्या करता येते हे त्यांनी सिद्ध केलं. तर अशा कॅप्टन दिलीप भाटकर यांना आपण सॅल्यूट करूया. रसिक हो, मानवजातीप्रमाणेच प्राणीमात्रांवर सुद्धा प्रेम करणारं थोर हृदय म्हणजे निसर्गप्रेमी भाऊ काटदरे. जैववैविध्याचं जतन, संवर्धन, संरक्षण करणारे भाऊ, त्यांचे सहकारी आणि सह्याद्री निसर्ग मित्र ही त्यांची संस्था. ऑलिव्ह रिडले जातीच्या सागरी कासवांचं जतन आणि संवर्धन हे त्यांचं विशेष उल्लेखनीय कार्य. समुद्र स्वच्छ ठेवण्यात कासवांचं योगदान कसं असतं हे समजावून सांगणारे भाऊ. कासवांच्या अंड्यांच्या सुरक्षिततेसाठी वेळास इथं कासवांची हॅचरी अर्थात पैदास केंद्र उभं करणारे. अंड्यातून पिल्लं बाहेर आली की त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्याचं अतिशय कष्टाचं आणि जिकिरीचं काम करणारे भाऊ. कासवांची हॅचरी, अंड्यातून बाहेर येणारी पिल्लं, येवल्याशा पिल्लांचा समुद्रात जाण्याचा प्रवास हे सगळं पाहण्यासाठी देशाच्या अक्षरशः कानाकोपऱ्यातील माणसं वेळासारख्या लहान गावामध्ये कासव महोत्सवादरम्यान आवर्जून येतात हे विशेष. आणि सागरी कासवांप्रमाणेच पांढऱ्या पोटाच्या सागरी गरुडांचा सखोल अभ्यास करणारे, पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा अभ्यास करणारे, तसंच कोकणातल्या विविध जातींचे पक्षी, फुलं, फुलपाखरं यांचा चौफेर अभ्यास करणारे असे भाऊ. पक्षीमित्र संमेलन, फ्री नेचर लायब्ररी असे विविध उपक्रम राबवणारी सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था, भाऊ काटदरे आणि त्यांचे सहकारी. आणि विशेष उल्लेख करायचा तर भारतीय पाकोळ्यांचा अभ्यास करणारे आणि या पाकोळ्यांची तस्करी रोखून मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीला आणणारे भाऊ, याचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. तर असे निसर्गावर आणि निसर्गातल्या जैववैविध्यावर प्रेम करणारे भाऊ आणि त्यामुळे निसर्गाला आणि निसर्गातील विविध जीवांना सुद्धा भाऊंबद्दल नक्कीच विश्वास वाटत असेल असं म्हणावंसं वाटतं. तर भाऊ काटदरे यांना हा सामाजिक गौरव पुरस्कार देताना URL फाउंडेशनला नक्कीच आनंद होत आहे. भाऊंना आपण सलाम करूया आणि त्यांना हा पुरस्कार देऊया. 1,00,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ. सामाजिक गौरव पुरस्काराचं स्वरूप म्हणजे 1,00,000 रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सामाजिक गौरव पुरस्कारानंतर आपण वळणार आहोत साहित्य जीवन गौरव पुरस्काराकडे आणि मानकरी आहेत इतिहास तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार. बोथट पुतळे पथापथावरी ही थोरांची विटंबना, कणभरत यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ओळी. पुतळे उभारतानाच इतिहासातील थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे मार्ग अनुसरणं खरं महत्त्वाचं आहे, काळाची गरज आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज, सेनापती संताजी घोरपडे, राजर्षी शाहू छत्रपती, महाराणी ताराबाई, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तींच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून त्यांचं कार्य, त्यांचे विचार विविध पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार.
इतिहास संशोधन आणि लेखन या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले डॉक्टर पवार यांनी कोल्हापुरात स्थापन केलेली महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी ही दक्षिण महाराष्ट्रातील अग्रेसर अशी इतिहास संस्था आहे आणि तिच्या माध्यमातून त्यांचं काम चालू आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि अशा या व्यासंगी व्यक्तिमत्वाला आज साहित्य जीवन गौरव पुरस्कार देताना URL फाउंडेशनला निश्चितच आनंद होत आहे. डॉक्टर पवार यांना आपण मानाचा मुजरा करूया आणि हा पुरस्कार देऊया. 25,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. रसिको, पुरस्कार वितरण सोहळा इथे झालेला आहे. उत्सव भरतो जिथे फुलांचा तिथे येऊनी जा, गंध भारल्या बकुळ फुलांची माळ गुंफुनी जा. ह्या गाण्याचे सूर कुणाचे, मोर मनाचा थिरकतनाचे, शब्द स्वरांच्या तालामधली तार छेडूनी जा असे लिहिणारे अरुण सांगोळे. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन इथे होणार आहे. पुस्तकाचं नाव आहे उत्सव भरतो जिथे फुलांचा आणि पद्मभूषण मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होईल. मी माननीय मंगेश पाडगावकरांना विनंती करते की त्यांनी अरुण सांगोळे यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन करावं. अरुण सांगोळे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सोमनाथ प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित होत आहे. सोमनाथ प्रकाशन ही उदयदादांचीच प्रकाशन संस्था आहे. असं जाहीर करणं कठीण असतं. कुणी कवी आहे की मला ते जाहीर करणं भागच आहे. It's related to you. रसिको, पोलीस खात्यात राहूनही ज्यांना सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही असे भीष्मराज बाम इथे विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सज्जनो, उदयदादा लाड आता 30शीत आले म्हणजे वय झालं त्याचं 100तनं वजा करून मोजायचं असतं. त्यामुळे मंगेश पाडगावकर हे टीन्समध्ये आहेत आणि उदयदादा लाड आता 30शीत आले. त्यांना आणखी जास्त वय मिळावं कारण हे गुण परखण्याची कला फार थोड्या लोकांच्याकडे असते.
आमच्याकडे ते नसतंच, आम्हाला दुर्गुणच दिसतं. IPL पाहिलं तर तो कमरेला खोचलेला टॉवेलच दिसतो. तर ते चांगलं गुण पाहून त्यांचा जर सत्कार झाला नाही तर समाजाचा विकास होणारच नाही. म्हणून देवाने अशा लोकांची योजना केलेली असावी की त्यांना चांगलंच जास्त दिसतं आणि वाईट दिसणारे आमच्यासारखे लोक बाजूला राहिले तर ते जास्त चांगलं होईल. तर यांना सतत असं चांगलं करत राहण्यासाठी खूप म्हणजे 116 वर्षाचा शेकडा पूर्वी होता तसं 116 वर्षाचं आयुष्य मिळावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद बाम सर. रसिको, देवकिशनजी सारडा यांचं वर्णन करताना त्यांच्या पाकळ्या आणि पागोळ्या या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तर अशा देवकिशनजी सारडा यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होतो आहे त्या उदयदादांना प्रथमतः पुढच्या 100 वर्षाकरता शुभेच्छा देतो. बामसाहेबांना फक्त 116 आंब्याचा शेकडा आठवला. मला जळगावचं 212 आंब्यांचं माहिती आहे, पण थोडीशी काटछाट दिवसमानाने केलेली बरी. याखेरीज व्यासपीठावर कविश्रेष्ठ मंगेशजी आहेत, भीष्मराजजी आहेत, रामदासजी फुटाणे आहेत, जयसिंगराव आहेत, भाटकरजी आणि काटदरे साहेब, आणि ज्या डॉक्टरांना मी कधी विसरूच शकत नाही म्हणजे डोळ्यांचे डॉक्टर त्या रागिणीताई, शिवाय मागे बसलेली कलाकार मंडळी आणि पुढे उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना अभिवादन करून मी 2 शब्द बोलणार आहेत. बरंचसं वर्णन माझं आपण ओळख करून देताना ऐकलं आहात आणि आपल्या लक्षात येईल की जिथं शहाणे धजावत नाहीत तिथं धजावणारे काही निरुद्योगी असतात. त्यातला एक नमुना आपल्यासमोर आज उभा आहे. व्यापार व्यवसाय एक वारसा हक्काने वाटायला आलेली गोष्ट होती, पण मला सुदैवाने व्यासपीठावरच्या आणि समोर असलेल्या अनेक मंडळींचा योगायोगाने संपर्क मिळाला आणि त्यातून नको ते उद्योग करण्याची सुद्धा हौस बरीच वाढली. नाशकाताई आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेचं भूषण म्हणता येईल असे कविराज आमचे तात्यासाहेब शिरवाडकर होते. त्यांचाही अतिशय चांगला सहवास लाभला आणि ते सगळ्यांनी मिळून जे काही झालं ते असं एक विचित्र रूप इथं उभं राहिलं की ओळख देताना व्यापारी येतं प्रथम सांगावं लागतं आणि नंतर न केलेले सगळे व्यापार जे व्यापारी सहसा करायला धजावणार नाहीत तेही सांगावे लागले. पण एक गोष्ट खरी, मी काही भाग्य घेऊनच जन्माला आलो आहे. 20 मार्च असावी मला वाटतं, दादा कोकणात होते आणि मला अचानक फोन आला. दादा आठवतं का? दापोली किंवा चिपळूण केला होता की 29 मेला आपण यायचं आहे का? काय काही न विचारता मी प्रथम होकार दिला. दादांचं मन बदलेल त्याच्या अगोदर.
दादांना मी तत्पूर्वी फक्त एकदा पाहिलं. नागपूरला काही निमित्ताने रामभाऊ शेवाळकरांकडे आमची गाठभेट झाली होती. त्यानंतर क्वचित अधूनमधून फोनवर बोलणं झालं. पण या पलीकडे या पुरुषोत्तमाबाबत प्रत्यक्ष माहिती अशी फार कमी होती. यंदा या रीतीनं त्यांना माझी आठवण झाली आणि मी ठरवलं की हा योग काही चुकवायचा नाही. नाही तर मगाच सांगितलं तसं 10 वर्ष झाली आता की आता पुरे झालं. यापुढे आता सार्वजनिक याच्यात कुठेही सहसा लुडबुड करायची नाही हे ठरवून बसलेलं मी. पण ही आजची संधी मी घालवली असती तर मात्र बरंच काही गमावलं याचं शल्य घेऊन इथून परतलो असतो. म्हणजे कदाचित तिथं आलोच नसतो. तर मला मोठा आनंद होतोय की आज ज्या एका संक्रमणावस्थेतून आपण चाललो आहोत, बामसाहेबांनी उल्लेख केला की आम्ही फक्त वाईटच बघतो, पण त्या बाबतीत बामसाहेबांचा नंबर माझ्या फार पुढे खाली आहे. मी वृत्तपत्रांच्या क्षेत्रात आहे, त्यामुळे आमच्याकडे तर त्या सगळ्या वाईटाच्या टोपल्या अगोदर भरून येतात. त्यामुळे आज दुपारी सुद्धा इथं आल्याबरोबर मी काय केलं की अनेक पुरस्कार कशा पद्धतीने दिले जातात याची अगदी अंतर्बाह्य माहिती सुद्धा आमच्याकडे पोचते. आणि मग तो सुद्धा एक नवा व्यापार सुरू झालेला आहे. दादा असं तर काही करत नसतील ना, शंका डोकावलीच का पत्रकार. म्हणून मी आल्या आल्या फोन केला की आज ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले जायचेत त्यांच्याबद्दल मला थोडीफार माहिती जाणून घ्यायची आहे. आणि माझ्याकडे खूप तपशीलवार माहिती आली. मी ती इथं सुद्धा घेऊन आलो आणि ती पाहिल्यावर मला खरोखरी अतिशय धन्यता वाटली की ज्यांच्या सेवेचा समाजाने गौरव केलाच पाहिजे अशा अत्यंत योग्य व्यक्तींची निवड या पुरस्कारांकरता केली जाते. हल्ली पुरस्कारातून अनेक प्रकार उद्भवत आहेत. काल परवा नाशकात बरेच पुरस्कार दिले गेले आणि मी असं पाहिलं उत्तुंग उंचीच्या डॉक्टर्स लहानांसारख्यांचा सुद्धा तिथं गौरव झाला. पण हा पण महत्वाचा आहे, एका समाजाच्या व्यासपीठावर तो झाला. मला असं वाटतं ही मंडळी सगळ्या समाजाचं भूषण आहे. यांना समाज गौरव म्हणायचंच असलं तर सर्व समाजांचा गौरव म्हणावा लागेल. अशा अशा मोठमोठ्या व्यक्तींना आम्ही कुठेतरी हा समाज तो समाज आणि त्याचा फक्त गौरव करून छोटे करण्याचा प्रयत्न करतो. तो पुरस्काराचे सुद्धा असे वेगवेगळे पापुद्रे उघड होतात. आजचा मात्र सर्वस्वी वेगळा असा एक सोहळा मला इथं या निमित्तानं बघायला मिळाला. दादांनी मला का माझी आठवण केली मला सांगता येणार नाही. पण 81 साली काही मनात आलं, आपल्याला ज्या ज्या क्षेत्रांची आवड होती त्या त्या क्षेत्रातली निवडक मंडळी निवडून काढायची आणि त्यांना प्रोत्साहनाची थाप या पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांच्या पाठीवर द्यायची. हा फार मोठा विचार आहे. फार क्वचितच समाजात कुठेतरी सुचताना दिसतो. तो सुचणाऱ्या दादांच्या वाढदिवसाला आणि त्या निमित्तानं होणाऱ्या या पुरस्कार समारंभाला आज मला उपस्थित राहता आलं याबद्दल खरोखरच मला धन्यता वाटते. इतर अनेक पुरस्कारांचं काय बोलावं. सरकारी पुरस्कारांची माहिती आली की आधी चर्चा करू लागतात मंडळी, कोणी किती किंमत दिली. इथं मात्र पुरस्काराची पाकिटं समोर ठेवलेली, मंगेशजी बोटानं दाखवतायत ते तिथंच राहिलं तरी फारशी कोणाला परवा नाही. इतकी ती मंडळी याबद्दल बेफिकीर किंवा आपल्या आपल्या समाजसेवेच्या कार्यातच आनंद घेणारी आहेत. आणि अशांचा गौरव होताना हा खरोखरी समाजाला आनंद देणारा विषय आहे. काळ इतका झपाट्याने गेल्या 10-20 वर्षात बदलला आहे
की प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघण्याची पत्रकारांची वृत्ती ही काही वेळेला बरोबर वाटते, पण काही वेळेला नको तितकं लक्ष घालणारी वाटते. आपल्याला माहीत असेल का, एक 4-6 दिवसापूर्वी एका वाहिनीवर मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता आमच्या रामदासजी सारख्या अनेक साहित्यिक ओळीनं बसले होते. मी दुसऱ्या दिवशी त्यातल्या माझ्या परिचितांना फोन करून विचारलं का खरंच मराठीला असं काही मिळाला दर्जा तर सध्या बंद पडणाऱ्या किती मराठी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. जे तिथं चर्चा करत होते त्यांची इंग्रजी शाळेत जाणारी किती मुलं ती शाळा सोडून पुन्हा मराठी शाळेत प्रवेश करणार आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे किती अंगांनी बघावं, किती तऱ्हेने विचार करावा, हे मी दुसऱ्याच दिवशी त्या कार्यक्रमाच्या संयोजकांच्या कानी घातलं. काही वेळेला असं वाटतं हे फालतू पाणी घुसळणं आहे ते पाणी सुद्धा निम्म संपवायचं, लोणी तर कधी त्यातून निघणंच नाही. मराठीच्या कुठल्याही प्रेमी मंडळींना माझी विनंती राहील की मोबाईल फोन प्रत्येकाच्या खिशात आहेत, दाखवावे किती मंडळी आपल्या फोनमध्ये मराठीचा वापर करतायत. मी हे विचारताना मात्र मी अभिमानाने सांगू इच्छितो की माझाही फोन आत्ता माझ्या खिशात आहे, ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी बघावा. अनेक फोनच्या मॉडेल्सवर उत्कृष्ट देवनागरी आणि मराठी उपलब्ध आहे, पण आमचं प्रेमच बेगडी बनत चाललंय. दिवस बदलले आणि बऱ्याच गोष्टींना बेगड लागलाय. खरडून काढावं तर वेगळंच रूप समोर येतं, पण इथं असं बेगड राहील. एक अतिशय सुंदर कार्यक्रम तुम्हाला मला बघायला मिळाला, त्याबद्दल माझा आनंद व्यक्त करून आणि दादांना पुन्हा एक वार शुभेच्छा देऊन मी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सारडा सर. त्यांचं पाकळ्या आणि पागोळ्या हे जे पुस्तक आहे त्याला प्रस्तावना भीष्मराज बाम यांची लाभलेली, आणि त्यात भीष्मराज बाम यांनी असं म्हटलंय की देवकिशनजी सारडा यांच्याकडे इतका माहितीचा खजिना आहे आणि इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांनी नाती जोडलेली आहेत, त्यामुळे कुठल्याही विषयाची माहिती ते अगदी चटकन पुरवतात. ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असते तर नक्की मोठे अधिकारी झाले असते. तर असे देवकिशनजी सारडा, त्यांचा एक किस्सा सांगायचा मोह रामदास फुटाण्यांना सुद्धा होतोय. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अगदी शेतकरी वेशातले सगळे लोक घेऊन एक व्यक्ती ताजमहल हॉटेलमध्ये गेली. आता इंटरनॅशनल हॉटेल 5 स्टार, आणि या लोकांना पाहून त्यांनी प्रवेश नाकारला. या शेतकरी कसे गबाळे राहतात, फेटा बांधलेले, कुणी धोती कुणी काय, आणि तो प्रवेश नाकारल्याबद्दल बरोबर एकदम चवतळून त्या ऑफिसरच्या अंगावर जाऊन ज्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांना जेवण द्यायला लावलं, तिथं जेवण आत प्रवेश द्यायला लावला, ते म्हणजे देवकिशन सारडा. की म्हटले जो पिकवतो, अन्न पिकवतो, त्याला तुम्ही बंदी घालता इथे. आणि दुसरं काय की इंग्रजी बोलायचं तर त्यांचा इंग्रजीवर प्रभुत्व त्यांचंही आहे सारडा साहेबाचा. पण हा जो शेतकरी आहे, ग्रामीण भागातला शेतकरी आहे, मुंबई पाहायला आला तर त्याला ताजमध्ये सुद्धा तुझं काय बिल आहे सांग म्हटले, आत्ता कॅश घे ॲडव्हान्समध्ये, पण हे सगळे इथे जेवते. आणि अशी आठवण माझ्या अजूनही कायम लक्षात आहे 20 वर्षापूर्वीची. मी त्यांना वंदन करतो खास. देवळे सर धन्यवाद. रसिको, हॅबिट, सवयी ज्या असतात ना त्या काही केल्या जात नाहीत, सुटत नाहीत. म्हणजे पहा, हॅबिटमधील एच हे अक्षर काढलं तरी अबीट हे शिल्लक राहतंच. ए उडवला तरी बीट राहतो, बी उडवला तरी आय टी राहतं, आय अक्षर उडवलं तरी टी राहतोच. टी म्हणजे टी चहासुद्धा. काही नाही तरी या टीची म्हणजे चहाची हॅबिट काही जात नाही. तेव्हा
चहापान आणि अल्पोपहारासाठी कुपनची व्यवस्था आज URL फाउंडेशनच्या वतीनं केलेली आहे. तेव्हा या चहासाठी आणि अल्पोपहारासाठी अल्पशी विश्रांती आपण घेणार आहोत आणि 5 मिनिटांनी लगेचच या सत्कार मूर्तींशी संवाद साधतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निवेदिका समीरा गुजर जोशी तसंच रामदास फुटाणे सर आणि त्यानंतर लगेचच लोकप्रिय कवी गीतकार गुरु ठाकूर यांचा कार्यक्रम होईल. तेव्हा चहानंतर 5 मिनिटात लगेचच भेटूया. धन्यवाद.